आजचा दिवस रात्री चालू केला होता कारण आपण आलो होतो गावी मावळ तालुक्यामध्ये. भावाचं लग्न होतं म्हणून हळद दळून झाल्यावर रात्री सेलिब्रेशन चालू झालं होतं. 2 पर्यंत सेलिब्रेशन होताच लगेच पुढच्या दिवशीसाठी विश्रांती घेतली. सकाळ होताच चुलीवर आंघोळीचं पाणी गरम करून थोड्या वेळ पाणी गरम व्हायची वाट पाहिली. लगेच फ्रेश होऊन देवपूजा केली आणि बाहेर वादकवाले सज्ज झाले होते. नंतर लग्ना अगोदरची प्रथा 5 पावलीची तयारी करण्यात आली. 5 पावली होताच नवरदेवाने सुद्धा नमस्कार केला आणि पुढच्या रिच्युअल्स आवरून घेतल्या. लगेच तयारी करून कार्यालयाकडे निघायला गाडी काढली आणि जाताच थोडा नाश्ता करून प्रवास कंटिन्यू केला. गर्दी खूप वाढली होती आणि नवरदेवाची गाडी सुद्धा सज्ज झाली होती. लगेच पुढची कामावरून नवरदेव सुद्धा उपस्थित झाले. लगेच प्री वेडिंग शूट करून गाडी पार्क केली आणि बघताच हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता आणि हळद उरकून फेटा बांधून घेतला. दादा आणि वहिनींची एंट्री एकदम मस्तच झाली होती आणि जल्लोष खूपच होता. मान्यवर उपस्थित मंडळी सुद्धा सज्ज झाले होते. मंगळाष्टक सुरू झाली आणि वर्णमाळा घालून लग्न एकदम छान रीतीने संपन्न झालं. नंतर जेवण घेतलं आणि पाहुणे मंडळी सुद्धा गेले होते. जेवण होताच वधूवरची घरी जायची गाडी तयार होती आणि ते निघताच आम्ही पण पुण्याच्या दिशेने निघालो आणि आजचा दिवस इथं सेंड केला.